नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? छान मजेत. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आर्ट अँड ब्लॉगमध्ये. तर शेवटचा आठवडा चालू आहे आणि मला द्यायची होती धोंडे, त्यामुळे मी आज देवीला धोंडे द्यायला जाणार आहे, ओटी भरायला. तर धोंडे बनवले, अनारसे पण बनवले आणि सोबत आता चला मंदिरात आलो आहे आपण, रेणुका देवीच्या. आपल्या इथली देवी खूप अशी प्रसिद्ध आहे आणि नवसाला पावणारी आहे, भक्ताची काळजी घेणारी आहे. सर्व भक्त मंडळी तिच्या पदराच्या सावलीत सुखरूप राहतात. आणि चला बघा, प्रवेशद्वारावर आलो आणि हे इथले जे फुलावाले काका आहेत ते बळजबरीने आपल्याला वेणी, गजरा, फुलं काही काही घ्यायलाच लावतात. तर यांच्याकडे एक गजरा पण घेतला देवीसाठी. इतकं सुंदर मंदिर, प्रशस्त मंदिराचं परिसर आहे आणि रम्य पण आहे. चला आपण जाऊया मंदिरात ओटी भरण्यासाठी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. देवीची आराधना करण्यासाठी. तर चला आता हळदी कुंकू वाहून ओटीचं ताट देऊन देवीची ओटी भरायची. सर्व साहित्य आणलेलं आहे. पुजाऱ्यांकडे आपण ताट दिलं आणि आणलेलं सर्व साहित्य पण दिलं. खूप प्रसन्न वाटतं हिच्या गाभाऱ्यात आल्यानं. सर्व दुःख विसरतं माणूस. सर्व जगाची मायमाऊली आपली आहे. तिच्या दर्शनाला येण्यात जे सुख आहे ना, ते कुठल्याच गोष्टीत नाही. तिची ओटी भरली, नंतर आपल्या ओटीत प्रसाद म्हणून हे नारळ दिलेलं आहे. आणि बाहेर आलो, इथे होमाची जागा आहे. होमाच्या जागेजवळ इथे दिवे पाजळतात आणि नैवेद्य पण ठेवतात. आत नैवेद्य वगैरे ठेवायला चालत नाही. आम्ही आलो तेव्हा गर्दी नव्हती, आता हळूहळू गर्दी वाढते. इथे सर्व मांडून झालं, दिवे लावले आणि आता प्रदक्षिणा घालू मंदिराला. सावलीसाठी वरून ग्रीन नेट लावलेली आहे. इतकं सुंदर दिसतं ना मंदिराचा कळससुद्धा. मन प्रसन्न होऊन जातं. मंदिरात पण अनेक मूर्त्या आहेत. महादेवाची पिंड वगैरे आहे. हा बघा किती मोठा घंटा आहे. आणि इथे मांडलेली पूजा बायकांची, दिवे लावले. आणि चला मग आपण थोडा वेळ इथे बसू. खूप छान वाटतं. थोडंसं शांत चित्त करून एकाग्र चित्ताने इथे बसलं की मनाला अगदी प्रसन्नता वाटते. आणि मला आता झाला टाईम घरी जायचा. साहेब घ्यायला येणार आहेत, तर त्यामुळे आता घरी निघतो. जय माता राणी की, जय रेणुका देवी की. चला तर मग कसा वाटला तुम्हाला आजचा छोटासा व्लॉग? तर आवडल्यास लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.